नमस्कार. मित्रकलामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण काढायचे अतिशय सोपी अशी गुढीपाडव्याची 3D रांगोळी. 3D रांगोळी काढायला खूप सोपी आहे. इतकी सोपी आहे की तुम्ही अगदी पटापट ती काढू शकता. आणि ही कशी काढायची, त्याच्यात रंग कसे भरायचे, हे सगळं डिटेलमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. बरं, ही रांगोळी तुम्हाला छान येण्यासाठी 3 मंत्र आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर हे 3 मंत्र तुम्हाला नक्की म्हणायचे. पहिला लाईक, दुसरा कमेंट आणि तिसरा करेक्ट सबस्क्राईब. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला ही रांगोळी कशी वाटते हे मला नक्की सांगा. हे सगळं तुमच्यासाठी फुकट आहे आणि माझ्यासाठी पौष्टिक आहे. म्हणजेच या सगळ्या गोष्टींचा फायदा मला खूप होणार आहे. त्यामुळे नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा मंत्र म्हणजे तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. रांगोळी काढताना सगळ्यात आधी वरच्या बाजूला आपल्याला उलट अर्ध वर्तुळ काढायचं आहे, म्हणजे हाफ सर्कल काढायचंय. मग त्याच्या दोन्ही टोकांना उलटा सी आणि सरळ सी ह्या शेप मधले आकार काढायचे. हे दोन्हीही आकार सेम आले पाहिजेत, म्हणजे उंचीला सेम असले पाहिजेत. मग त्याला ते दोन्ही जोडणारी एक लाईन, त्याच्या खाली एक पॅरलल लाईन आणि दोन्ही बाजूला कर्वने हा आकार बंदिस्त करायचा आहे. सो अशा प्रकारे आपल्याला गुढीच्या वर जो लोटा असतो तो आकार आपल्याला अगदी सोप्या रीतीने काढता येतो. आता गुढीचं जे कापड असतं किंवा जी साडी असते ते काढण्यासाठी डाव्या बाजूला जो लोटा चाललाय तिथून आपण एक कर्व काढलाय, तो लहान आहे. आणि खालच्या बाजूचा जो कर्व आपण काढलाय तो मोठा आहे. सो इनिशियली आपलं जे भांड आहे तिथला तिथला आकार हा लहान पाहिजे आणि हळूहळू तो मोठा होत जाणारा पाहिजे. सो छान अशी फडकणारी आणि मस्त अशी तो साडीचा पदर किंवा साडी ही तयार होते. मग ह्या दोन्ही टोकांना अशा प्रकारे कर्व लाईनने जोडायचे. आता या साडीलाच महत्वाचं आपल्याला 3D बनवायचंय. याच्यासाठी काय करायचं, जो बाहेरच्या बाजूचा मोठा कर्व आहे या कर्वला आपण ठराविक अंतरावर पॉइंट्स करून घ्यायचे. हे अंतर थोडं मोठं असावं, का ते तुम्हाला पुढे लक्षात येईलच. सो साधारण 1 2 3 4 5 6 असे मी 6 भाग याचे करून घेतले. अगदी अंदाजे हे अंतर घ्यायचंय. एवढा अंदाज तर आपल्याला जसा मिठाचा साखरेचा अंदाज असतो तसा हे अंदाज घेणं सुद्धा खूप सोपं आहे. सेम आपण 6 टिपके वरच्या बाजूला जिथे ते तांब्याचा खालचा भाग आहे तिथे आपण करून घेतले. फक्त हा आकार खूप लहान घ्यायचा आणि मग एक एक करून आपल्याला हे पॉइंट्स जोडायचे. सो तुम्हाला दिसेल की वरच्या बाजूला निमुळतं आणि हळूहळू खालच्या बाजूला मोठा आकार होत जातोय. यामुळे त्यामधला जो स्पीड आहे किंवा एक असा फडकणारी जी साडी आहे, सो ही खूप सुंदर दिसते दिसताना आणि यालाच आपल्याला 3D इफेक्ट द्यायचा आहे. कसा द्यायचा आहे बघूया. सो असं हे छान आपण ह्या कर्व लाईन काढून घेतल्यात आणि आता आपण काय करणार आहोत की खालच्या बाजूला जिथे ते पार्ट पडलेत तिथे व्ही शेप, उलट्या व्ही शेप सारखे शेप करून तिरक्या रेषा काढून आपण एक एक पार्ट तो जोडून घेतोय. एक्स्ट्राचा भाग आहे तो पुसून टाकून खाली आपण काठ काढून घेऊया. सो असं हे छान अशी साडी तयार झाली. आता जो तांब्या आहे त्याला देखील आपल्याला 3D इफेक्ट द्यायचा आहे. याच्यासाठी त्याच्यावर अशा प्रकारे 2 आपण कर्व लाईन काढून घेणार आहोत. मग त्या रंगवताना कशा रंगवायच्या तुम्हाला कळेल. आता आपण कडुलिंबाची पानं काढूया, कारण गुढीला कडुलिंबाची पानं केली जातात. पानं काढताना मला आठवतंय की लहानपणी ना आई अशी ती कडुलिंबाची चटणी द्यायची खायला, काही गोड खायच्या आधी. तर ही चटणी का केली जाते किंवा ही पानं का बांधली जातात हे तुम्हाला माहितीये का? माहिती असेल तर कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. सो मला देखील कळेल की हे का केलं जातं आणि माझ्याप्रमाणे ज्यांना माहिती नसेल त्यांना देखील हे कळेल. सो ही कडुलिंबाची पानं आणि शुभप्रसंगी आंब्याचा टाळा हा सगळ्यात महत्वाचा असतो. तर ही आंब्याची पानं देखील आपण काढणार आहोत. ही काढताना खाली ज्या आपण लाईन्स घेतल्यात साडीच्या त्याच लाईनचा उपयोग करून त्या लाईनला दोन्ही कडे अशी कर्व लाईन काढून ही पानं अगदी सोप्या रीतीने आपली काढून होतील. त्याच्यानंतर थोडीशीच आपण ही गुढीची जो खालच्या बाजूचा काठी असते ती दिसते ती काढून घेतली आणि त्याच्यावरच्या ज्या 2 लाईन आहेत त्या शेडिंगसाठी. आता साडीचा जसा काठ असतो तसा काठ आपण
याला काढणार आहोत. म्हणून ह्या लाईन हे तुम्हाला दिसत असेल की एकदा खाली एकदा वर एकदा खाली एकदा वर असं काढलंय. म्हणजे ह्याच्यातून येणारा 3D इफेक्ट जो आहे तो अतिशय छान येईल. गुढीपाडव्याची ही रांगोळी भरपूर शेअर करा. मला या रांगोळीचे 50,000 व्ह्यूज तरी या आठवड्यात झालेले दिसले पाहिजेत. म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी खास घेऊन येणार आहे चित्रांगण. चैत्र महिन्यात रोज काढायचं जे चैत्रांगण असतं ते देखील सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पण त्याच्याकडनं मला त्याच्यासाठी तुमच्याकडनं पण अपेक्षा आहे. या रांगोळीला भरपूर व्ह्यू येऊ देत, यासाठी सगळ्यांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलचे व्ह्यूज वाढवा. रांगोळी तर काढून झालेली आहे. आता आपण रंगवायला सुरुवात करणार आहोत. काही ठराविक गोष्टी आहेत की ज्या रंगवल्यानंतर आपण त्याच्यावरनं ते डेकोरेशन करणार आहोत. ते काय आहे याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्की कळेल. तर सगळ्यात आधी मी पिवळा रंग घेतलाय आणि या पिवळ्या रंगामध्ये थोडासा आपण केशरी रंग देऊन या तांब्याच्या मधला जो भाग आहे तो आपण रंगवून घेणार आहोत. सो त्याला जे अशी पितळ्याचा तांब्या आणि त्याला जे एक अशी झाक असते ती छान आपण या पद्धतीने दाखवू शकू. सो असा हा मधला भाग मी रंगवून घेतलाय. आता साईडच्या भागाला याच कलरमध्ये थोडासा केशरी रंग म्हणजे ऑरेंज कलर वाढवून त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला द्यायचा आहे त्याला 3D इफेक्ट येण्यासाठी. खूप सोप्या पद्धतीने आकर्षक अशी 3D रांगोळी आपण काढू शकतो आणि अतिशय कमी वेळामध्ये. सो असे अनेक व्हिडिओ 3D रांगोळीचे, दिवाळीचे, संक्रांतीचे असे अनेक व्हिडिओ मित्रकला चॅनलवर आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतेच आहे. त्यामुळे ते व्हिडिओ सुद्धा नक्की जाऊन बघा. आता आपल्याला तांब्याला रंग देऊन झालाय तिन्ही साईडला. आता त्याची जी खालची पट्टी आहे त्याच्यावर देखील आपण थोडा डार्क रंग देणार आहोत. जसं मगाशी आपण जो ऑरेंज वाढवला होता त्याच्यात थोडासा ब्राऊन कलर वाढवून अगदी तुम्हाला आता जवळनं दाखवते त्यामुळे दिसत असेल थोडासा अंतर आहे. वरच्या बाजूला थोडासा पिवळा रंग टाकला त्याचा हायलाइट दाखवण्यासाठी आणि काठाच्या वर देखील एक पिवळ्या रंगाची लाईन काढली. त्यामुळे तो तांब्या असा छान 3D दिसतो. आता तांब्या झाल्यानंतर आंब्याची जी पानं आहेत खालची त्याला आपण एका साईडला लाईट ग्रीन कलर देऊन घेणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला असा डार्क ग्रीन कलर. त्यामुळे ती पानं सुद्धा अशी छान खरी वाटायला लागतात. आता सगळ्यात महत्वाची म्हणजे साडी रंगवायला सुरुवात करूया. याच्यासाठी मी मुख्य साडीचं जे अंग असतं असं ज्याला म्हणतात त्याला मी लाईट ब्ल्यू कलर घेते. छान शायनी असा सिल्कच्या साड्यांचा जसा असतो ना तसा. म्हणजे मी एवढं तुम्हाला सांगते कारण मी आत्ताच नवीन एक साडी घेतली आहे आणि त्या साडीचं कॉम्बिनेशन जे आहे तेच कॉम्बिनेशन मी या रांगोळीत गुढीच्या साडीचं करणार आहे. तर तुम्हाला काय कॉम्बिनेशन घ्यायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. किंवा तुम्ही कुठल्या वेगळ्या कॉम्बिनेशनची साडी घेतलीये हे देखील कळवा. मस्त गप्पा मारूया आपण. तर असा हा एका बाजूला लाईट ब्ल्यू कलर आपण देतोय बघा. एकाला देऊन त्याच्यानंतर सोडायचं त्याच्यानंतर द्यायचा आणि सगळ्यात वरचा जो कर्व आहे तिथनं लाईट कलरला सुरुवात करायची. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही लाईट कलर देता तो ज्या साईडला तुम्हाला लाईट द्यायचा तिथे सगळ्या पार्ट्सला देताना त्याच साईडला म्हणजे आता आपण आपल्या उजव्या बाजूला लाईट कलर भरायचा ठरवलाय. तर या सगळ्या पार्ट्सना उजव्या बाजूलाच लाईट कलर द्यायचा. जसं आंब्याची पानं असू देत, साडी असू देत, आता त्याच्या पुढे आपण काठ करणार आहोत तिथे असू दे. सो एक बाजू जेव्हा आपण लाईट कलरची ठरवतो तिथेच लाईट कलर द्यायचा. दुसरी बाजूची आपण डार्क कलरची ठरवतो सगळ्या पार्ट्सला देताना तिथेच डार्क कलर द्यायचा. म्हणजे हा 3D इफेक्ट अतिशय सुंदर येतो. ओके. आता तुम्हाला दिसत असेल की जिथे घडी पडली ती छान अशी घडी दिसण्यासाठी म्हणजे तो 3D इफेक्ट येण्यासाठी दुसऱ्या बाजूला मी डार्क ब्ल्यू कलर देते. सेम शेड मधला डार्क कलर मी इथे देते. आता एक चांगलं आहे की खूप वेगवेगळ्या शेडच्या रांगोळ्या अवेलेबल असतात. बाजारामध्ये इझिली मिळतात. यामध्ये पांढरा कलर मिक्स असलेली रांगोळी शक्यतो घ्या जी हातातनं छान अगदी सुटते आणि छान आपण ती भरू शकतो आणि आपली रांगोळी अतिशय लवकर पूर्ण होते. तर आता हा डार्क ब्ल्यू कलर आपण सगळीकडे देऊन घेऊया. सो माझ्याकडच्या नवीन साडीच्या कॉम्बिनेशन नुसार काठाला मी घेते पिंक कलर म्हणजे लाईटच्या ठिकाणी पिंक कलर आणि डार्कच्या ठिकाणी पर्पल कलर असं कॉम्बिनेशन मी करणार आहे जे साधारण माझ्या साडीशी सिमिलर आहे.
तुम्ही तुमच्या आवडीने नक्की कलर घेऊ शकता. फक्त लाईट आणि डार्क ह्या गोष्टी तुम्हाला जपायच्या आहेत. बाकी तुम्हाला जे पाहिजे ते कुठलेही कलर तुम्ही या रांगोळीसाठी वापरू शकता. तर आपण आता पर्पल कलर, पिंक कलर देऊन झालाय. आता आपण डार्कच्या ठिकाणी छान असा पर्पल कलर तिथे फिलअप करणार आहोत. आत्ताच ही इतकं मस्त दिसायला लागले ना रांगोळी या कॉम्बिनेशनमुळे, आणि त्याला असं ऑलरेडी असं ते ओरिगामीच्या पेपरचा आपण फॅन बनवल्यावर जसा इफेक्ट येतो ना, तसा असा छान घड्यांचा इफेक्ट येतोय. भारी वाटते. तुम्हाला कशी वाटते? आता महत्वाचं काठ, म्हणजे काठाची जी बॉर्डर आहे ती, सो असे छान सोनेरी काठ दिसण्यासाठी लाईटच्या ठिकाणी येलो कलर आणि डार्कच्या ठिकाणी येलो प्लस ऑरेंज कलर असे मस्त कॉम्बिनेशन आपण करूया. सो आपली छान अशी पैठणी, पैठणी नाही अगदी, पण छान काठाची साडी अशी छान तयार होईल. मस्त वाटते ना, बॉर्डर एकदम अशी छान चमकदार. आता ना ते असं साडीवर ज्या बुट्ट्या असतात ना, त्याचा मोह मला आवरला नाही. आधी मी करणार नव्हते, पण म्हटलं नाही, छान आपण अशा छान बुट्ट्या सोडूया. त्यामुळे मी लाईट, जिथे आपण लाईट कलर दिलाय, लाईट ब्ल्यू दिलाय, त्या ठिकाणी असं मी येल्लो कलरने डॉट दिले, आणि जिथे डार्क कलर आहे ना, तिथे येल्लो प्लस ऑरेंज जे आपण बॉर्डरला वापरले, अगदी तेच कलर वापरून तिथे डॉट दिले. सो अशी ती साडी अशी मस्त भरजरी काठाची साडी अशी माझी छान दिसायला लागली. आणि सेम जिथे आपण पर्पल आणि पिंकचे काठ काढलेत ना, तिथे सुद्धा छोटे छोटे टिपके दिले, म्हणजे जी अशी जर असते साडीवरची ती जर अशी तिथे छान वाटेल. चांगलं वाटतंय ना? काय वाटतं तुम्हाला? मला तरी आवडलं. आता कडुलिंबाची पानं आपण डार्क, त्याला आपण फार शेडिंग करणार नाही हं. फक्त डार्क ग्रीन कलरनी आपण ती रंगवून देणार आहोत, म्हणजे आंब्याची पानं आपली छान दिसेल. सो हा बॅलन्स ठेवणं, रांगोळी काय किंवा चित्र काय, ह्याच्यामध्ये हा कलर बॅलन्स ठेवणं देखील खूप महत्वाचं असतं. आता सगळ्यात महत्वाचं जे आपण नंतर डेकोरेशनसाठी ठेवून दिलं ते म्हणजे ही गोंड्याची छान झेंडूची माळ, जी गुढीला फुलांची माळ आपण घालतो ती. तर त्याच्यासाठी असे छान येल्लो आणि ऑरेंज कलरचे आपल्याला गठ्ठे ठेवायचे. हे गठ्ठे कसे ठेवायचे किंवा केवढे ठेवायचे, तर म्हणून मी हा वेगळ्या अँगलने तुम्हाला दाखवतेय. तर हा असे एक्झॅक्टली हातातनं रांगोळी सोडून हे छान असे गठ्ठे तयार करायचे, म्हणजे छान असा एम्बॉस इफेक्ट येतो. म्हणजे बाकी ठिकाणी आपण शेडिंगने केलंय 3D नेस, तर हा ऍक्च्युली 3D तिथे फुलं ठेवल्यासारखी छान वाटतात. सो असे हे रांगोळीचे गठ्ठे आपण तिथे ठेवल्यानंतर इयरबड असतात किंवा आपल्याकडे उदबत्तीची काडी असते, सो त्यांनी आपल्याला तिथे अशी छान फुलं तयार करायची आहेत. अगदीच काही नाही तर बोटाने सुद्धा तुम्ही फुलं तयार करू शकता, पण त्यामध्ये ना रांगोळी बरीच पुसली जाते. सो इयरबडने छान हलक्या रीतीने असा खरा खरा झेंडू ठेवल्यासारखा तिथे आपण ही फुलं तयार केली. आता सगळ्यात महत्वाचं, कडुलिंब झाला तर गोड बत्तासे पण आले पाहिजेत ना, म्हणजे बत्तासे किंवा गाठी जे आपण गुढीला लावतो, आणि मग संध्याकाळी गुढी उतरवायच्या वेळेला आपण वाट बघतो की अरे छान ते आपल्याला मिळू दे खायला मस्त गोड. तर अशा ह्या बत्तासाची माळ दाखवण्यासाठी प्युअर एकदम पांढरी रांगोळी मी तिथे घेते, कारण बाकी आपलं खूप कलरफुल झाल्यामुळे या गाठी आपण कलरफुल दाखवणार नाहीये. छान त्याचा तो असा शुभ्र पांढरेपणा आहे तो उठून दिसण्यासाठी तिथे गठ्ठे ठेवले, आणि ह्याला आपण फक्त हाताने दाबून म्हणजे प्रेस करायचं थोडं, म्हणजे छान असं ते गाठीची माळ दिसेल. आता तांब्यावर ना दोन अशा पिवळ्या रंगाच्या लाईन्स आणि मस्त रेड कलरने स्वस्तिक, त्यामुळे एक छान तो तांब्या दिसायला लागला. आणि हे सगळं रंगवताना खाली गुढीची काठी रंगवायला विसरू नका. बरेच वेळेला असं होतं की मेन मेन रंगवून झालं आणि जे सगळ्यात कमी महत्वाचं आहे पण महत्वाचं आहे, ती म्हणजे काठी, ती राहूनच जाते. सो त्याला सुद्धा आपण थोडं शेडिंग करणार आहोत, म्हणजे ते अगदी प्लेन केलं तर शोभून नाही दिसणार. त्यामुळे त्याला ना मी रेड आणि ऑरेंज या कॉम्बिनेशनचं शेडिंग केलंय. दोन्ही साईडला रेड कलर, जसं आपण तांब्याला दोन्ही साईडला डार्क कलर दिलाय, तसं याला दोन्ही साईडला रेड आणि मध्ये ऑरेंज कलर भरलाय. सो अशी मस्त छान आकर्षक अशी ही गुढीपाडव्याची 3D रांगोळी आपली तयार आहे. कशी वाटतेय हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. गुढीपाडव्याची रांगोळी काढून झालीये, दाराला तोरण लावून झालंय. आता मस्त गुढी उभारा. हे येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो. असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.